रात्रीचे 2:30 वाजले. मम्मी केव्हाची उठलेली आणि आमचं ठरलं होतं 3:30ला उठायचं. आणि नाही 3ला, मी 3ला अलार्म लावलेला होता. म्हणलं 3ला उठू, पण मला केव्हाचा वरती आवाज येत होता. पण म्हणलं एवढं लवकर कायची उठले असं नाही. म्हणलं आपल्याला लांब जायचंय. मग 12:30ला एकदा आवाज आला, लवकर जायचंय ना. मग त्याच्यानंतर 2ला आला. मी 2ला खाली आले मग अशी. मग लवकर नाही गेलो. तुझ्या सासूबाई तिकडे येऊन असेल. हा, त्या म्हणतील बाई मला तरी लवकर बोलवलं आणि घेतं परत आलेलं आहे काल. हा, ते कालच आली सासूबाई. रुपाताईची माझी छोट्या नंदीच्या घर आहे तिकडं. त्या रस्त्याने जायचंय आम्हाला तिकडून. म्हणलं पण त्यानं थोडं डाळ घे शिजवून बारीक करून. हा, मसाला खायला तरी कांदे भाजले. हे काय गुळवून टाकलंय ना, ते गुळवून टाकलं. इथलं पुरण बनवलं. मस्त बरंच आहे का. मग ते कसं मग थोडं तेच चालम पण पूर्ण काय ना पोळ्या चुरण मत होते अगोदर. बाकीचं भात नाही उशिरा केला अगदी उशिरा केलं तर चालू नाही का. आपला आवाज तर कशीला म्हणून उठले अशी अरे नदी बे मग उठले का म्हणलं. मला आधी ना विराचा रडायचा आवाज आला. मला वाटलं विरा उठली असं ना असेच. मम्मी नसून उठली म्हणजे याच्यासाठी स्वयंपाकासाठी. ती एकदा दूध प्यायला उठली. आता ते दूध सुद्धा घ्या मला बघ. मग दूध पिऊन झोपी. आता काय साल भात आता मसाला वाढला का अजून घे मसाला आणि सार टाकून दे, भात टाकून दे नाही. आणि मग काय भजे आणि पोळ्या. हा, पोळ्यासाठी तुला पुरप करायला मग म्हणलं नाही का. पोळ्याला म्हणजे टाइम लागतो ना, त्याच्यामुळे पटक्यानं फोन करून तू आहे. सगळ्यात महत्वाचं पुरण आहे नक्कीचं होतं. हा ना, चालू होत किती टाइम नाही. आता मी म्हणजे ना शिजवून ठेवला आणि अश्विनी ना बारीक करते. एवढं कढईवर पुरण होतं ते. तर मम्मीने ना सार बनवलाय. मस्त खलसणी पण टाकली. मस्त कलर आलाय तरी पण आली. हा, मम्मीने टाकली ती खलसणी बनवली. मी आता माझं झालं आता पुरण बारीक करून एवढं मला म्हणले हात दुखत आहे म्हणलं ते मी करते ना. मम्मीने त्यावर सार टाकला आणि पीठ मळलं, भात पण टाकला. मी भाजीन भजीन कोरडायचं राहील. झालं मग काही नाही का पोळ्यान भजीन करायला गेलं तर काय आता किती वाजले माहिती का, 3:30 वाजले. तर येते ना आमचं पीठ वगैरे मळून झालं तर पुरण बारीक करून झालं होतं. आणि मम्मीने काही पुरण बारीक केलं तर काही मी केलं होतं. मम्मी म्हटली मग त्याला खूप वेळ जातो तर तू बारीक कर, बाकीचं तर मी करते. मग मम्मीने पीठ मळलं तोपर्यंत आणि ना मसाला दळला तर तोपर्यंत माझं पुरण बारीक झालं. आणि मग येते ना आम्ही पोळ्या बनवून घेत होतो आणि लवकर लागलो होतो स्वयंपाकाला म्हणजे जवळ. तर आता पुरणपोळ्या करून घेते मम्मी आणि मी बाजू राहिले. मी करून पाहिले ते पण काही एवढी खास नाही जमली. मग पोळ्या झाल्यावर काय आता फक्त भजी ना. आता 5 वाजले, 4 वाजले, 4. तर ते पोळ्या भाजून झाल्या. आता भजे बनवत होते आणि मी भजे बनवायला घेतले होते. आणि नेमकं किचनवर आहे ना थोडासा सार तिकडं कढईत होता तर तो आहे ना धक्का लागल्यामुळे थोडासा आणला होता, गॅस खाली आलेला होता. तर मम्मी म्हटले ते मी पुसून घेते तोपर्यंत तू भज्याचं बनव. पण पुसायचं राहिले म्हणजे चालूच होतं पुसायचं. आणि स्वयंपाक बनवतानाही असं किचनवर पसारा होतोच काही. स्वयंपाक बनेपर्यंत ते काही असं चकाचक राहतं असं नसतं. तर थोडं ते पसारा सांडलेला असतो तिकडं तिकडं. तर आता इथे मी कुरडया आणि भजी तळून घेते. आणि डब्यात लगेच ठेवून दिले कारण डब्यात पॅक करूनच न्यायचं होतं सगळं. मग डब्यात कुरडया ठेवल्या कारण की हवेने ना लगेच साधाळतं त्या. तर त्याच्यामुळं मग मी डब्यात ठेवल्या आणि भजी ना ताटामध्ये काढले काही लगेच. मग काढून झाल्याच्या नंतर ते पण डब्यात ठेवले.
आणि आम्हाला ना म्हणजे आम्ही 2 वाजेचं मम्मी तर माझ्या अगोदर करत होती. मी 2 वाजेपासून आले होते खाली तर मग लवकर पण जायचं होतं कारण आमच्यापासून भरपूर लांब आहे मोठा देवी. तर मग आम्ही जवळजवळ म्हटलं स्वयंपाक व्हायचा नाही तर कारण पुरणपोळ्या लाटण्यासाठी किंवा पुरण बनवण्यासाठी भरपूर वेळ जातो. बाकीचा स्वयंपाक सार भात नाही इतका टाईम लागत, पण सार भात इतका भारी झालेला होता. म्हणजे सगळ्या स्वयंपाकमध्ये सार छान झाला होता. सगळे तिथं म्हणायचे सार खूप भारी झालं आहे. तर आणि इथे बघा मी पडले होते तर माझ्या नखाला लागलं होतं. तर ते नख किती काळं झालं, सहज मला दिसलं त्याच्यामध्ये म्हणून दाखवलं. आणि हे बघ इथं हाताला पण लागलं होतं, त्या पाठीमागे मी पडलं तर ते पण असं काळं झालं. तर इथे मी चप्पल ऑर्डर केली होती. तुम्हाला जर ही चप्पल आवडली तर याची लिंक दिली, मस्त आहे, खूप छान आलेली आहे, कम्फर्टेबल पण आहे, सॉफ्ट पण आहे. बघा आणि म्हणजे छान उंच टाचाची पण चालता पण छान येतं. आणि ही एक चप्पल मम्मीसाठी घेतली, ही पण खूप छान आली आहे. आणि म्हणजे दिसायला पण छान वाटते, घातल्यावर पण कम्फर्टेबल वाटते. आणि अजून काही चपला असेल तर मी त्याच्या पण लिंक देईल, तुम्हाला जर आवडल्या तर तुम्ही त्या पण घेऊ शकता. तर मी जाताना म्हणजे देवीकडून येताना मी सपनात त्यांचे पाहुणे येतात त्यांचे ते बोलत तर सपनात सासूबाई पण आमच्यासोबत होत्या. तर त्यांनी मग आम्हाला या साड्या दिलेल्या होत्या. खूप छान साड्या आहे. जर तुम्हाला आवडल्या ना तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि पुढचा व्हिडिओ तर तुम्हाला बघायला भेटेलच, सगळ्या देवीच्या तिथं सवासनींचा वगैरे. तर सपना त्यांची पाहुणे तिकडे राहतात ना, तर मम्मी आणि सपनाच्या सासूबाई एकदा तिकडे गेल्या होत्या. तर मग तेव्हाच सपनाच्या सासूबाई बोलल्या होत्या का तुम्ही इथं बोला देवीला सवासनी वगैरे घालू, म्हणजे माझ्याविषयी त्यावेळेस विरनवून आम्हाला. तर मग बाळ झालं का मग पुन्हा आपण येऊ इथे सवासनी घालायला. तर मग असं सपना सासूबाईंनी मम्मीला बोलायला लावलं होतं. तर मग मम्मी बोलली होती, मग आम्ही आता गेलो सवासनी घालण्यासाठी. मग त्या पण आल्या होत्या तिकडून. तर ते आल्यामुळं भारी वाटलं, म्हणजे त्यांनी सगळं सांगितलं पण व्यवस्थित. दुकानात कोणतं राहिलं मग छान वाटलं. आणि सुवासनी पण म्हणजे भारी वाटलं मंदिरात घेऊन. तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दिसेल. आणि ह्या साड्या पण खूप छान आहे, या साड्यांसारखे लिंक तुम्हाला मी देईल, कमेंटमध्ये राहतील. तर त्या रस्त्याने आम्ही गेलो ना, तिकडेच छोट्या नंदबाईंचं घर आहे. तर मग आम्ही त्यांना पण घेऊन गेलेलो होतो, सासूबाई पण आलेल्या होत्या. तुम्हाला हे सगळं पुढच्या व्हिडिओत बघायला भेटेल. आणि नक्की तुम्हाला म्हणजे 2 चॅनलवर 2 व्हिडिओ असतात आपले, एक अश्विन ढोणे संगमनेर आणि एक अश्विन ढोणे व्लॉग. दोन्हींच्या याच्यावरचे व्हिडिओ नक्की बघत जा आणि असंच सपोर्ट राहू द्या. तुमच्या छान छान कमेंट्समुळे आणि तुमच्या असलेल्या प्रेमामुळे ना असं छान छान व्हिडिओ बनवावे असे वाटतात. नाही तर मग कधी कधी व्लॉग वगैरे बनवायचा कंटाळा आल्यानंतर असं वाटतं नाही चला आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा आणि आपल्याला आपले सबस्क्रायबरशी शेअर करायचं. तर मग वेगवेगळे नवीन नवीन कॉन्सेप्ट वगैरे असं बनवावेच वाटतात. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ. थँक्यू एवढं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.